बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी तडका. प्रकरण 15. छापऱ्यात होळी पेटली. चिंचेचं पन्ह आणि शेवाळ्यांचा नैवेद्य चढला. ज्यानं त्यानं दात पक्के करण्यासाठी हरभरे भाजून खाल्ले. होळी कोणत्या दिशेस पडते हे पाहिलं. दगडू सर, सुरतेला तुम्ही ज्या कंपनीत होता तिथं गेटमनची जागा खाली असेल का? गप्पा मारायला येसासोबत बसल्या दगडू सरा श्रीकांत विचारू लागला. सर, सुरतेला काम करणाऱ्या कामाची कधीच कमतरता नाही. गेटमनचंच काय, पण दुसरंही काम अगदी सहज मिळेल. पण कुणासाठी विचारताय? माझ्यासाठीच विचारतोय, श्रीकांत बोलला. दगडू येसा अचंब्यानं सांगळे सरांकडे बघू लागले. सर, मजा घेताय का? दगडू सर, आहे एक जण, त्यासाठी चौकशी केली, श्रीकांत बोलला आणि दगडू सरांनी श्वास सोडला. तेच म्हणतोय मी सांगळे सर, मला इथं तुम्हीच आणलं आणि शिक्षकाची चांगली नोकरी सोडायचं असं काय बोलताय? दगडू सर बोलले व एसासोबत त्याने विषय बदलला. श्रीकांत सर टेबलावरचे पूर्वपरीक्षेचे पेपर पाहू लागले, पण त्यांचं त्यात अजिबात लक्ष नव्हतं. बाकी यावर्षी शाळेतल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत विस्मयकारक यश मिळवलं होतं. NTS, एलिमेंटरी, ऑलिम्पियाड, बऱ्याच परीक्षेत. श्रीकांत मात्र यापेक्षा वेगळ्या चक्रात अडकला होता. दगडू सर, बाहेर पाग पुनवेचा छान चंद्र निघालाय. जायचं का बाहेर फिरायला? चला सर. श्रीकांत सरांचा मूड ओळखत दगडू सर निघाले. मागोमाग एसाही. एसाची चाल बदलली नव्हती, पण त्यानं तयारी धरत चेहऱ्यावर ही चमक आलेली. नगुमाय गेली, पण श्रीकांत सरांनी त्याची आभाळ होऊ दिली नाही व इतर सारं बंद झाल्यानं खाल्लेलं जणू अंगी लागत होतं. म्हणून ते श्रीकांत सरांना सोडेच ना. तसंच दगडूची तर संसाराची घडीच जणू श्रीकांतनं बसवली, म्हणून तोही श्रीकांतला देवच मानू लागला. दगडू सर, हल्ली छापऱ्यातलं प्रत्येक जण माझ्याकडे संशयी नजरेनं का पाहत होतो? श्रीकांतनं विचारलंच. दगडू सर एसाकडे तर एसा दगडू सरांकडे पाहू लागला. सांगळे सर, आमचं गाव खाल्ल्या घराचे वासे मोजणारे आहे. तुम्ही तिकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही, आणि जर कोणी काय बोललं तर नुसतं नाव सांगा. उभा दणकावतो एकेकाला. दगडू सर, मी फक्त विचारतोय, सबूर धरा. सर, भैयासाहेब यांनी त्या गोपाल शेठकडे सांगितलं आणि गाव म्हणून शहानिशा करतंय. बाकी जे आहे ते तुम्ही का उगाच मनास खाताय? दगडू सर बोलला आणि श्रीकांत थरथरला. समोर पूनमचा चंद्र पूर्ण भरलेला, पण त्यावरील डागच अधिक जाणवत होता. दगडू सर, समोरचा चंद्र किती डागाळ आहे बघा. सांगळे सर, मला पुऱ्या विश्वाला प्रकाश देणारा चंद्र दिसतोय. एसा, तुलाही डाग दिसतो की नाही बघ? सर, मलाही डाग दिसत नाही. मला प्रकाशमान चंद्रात झाड दिसतंय व त्या झाडाखाली आई दिसते, माझी नगुमाय. तुम्हाला डाग दिसला नाही म्हणून जगाला डाग दिसणार नाही असं थोडं आहे. बोलता बोलता ते शाळेकडून डांगरखळीत आले. डांगरखळीतून उत्तरेला चांदण्यात नाहीत पडलेला सातपुडा दिसत होता आणि पेटलेल्या वनव्याच्या की होळीच्या दीपमाळा अतिशय रम्य चित्र दिसत होतं ते. दगडू सर, लोकांना सातपुड्यातील या दीपमाळा किती रम्य वाटतात, पण त्या वनव्यात जे होरपळत असतील त्यांचा का कुणी विचार करत नाही? सांगळे सर, सातपुड्याच्या पहाडात खूप गूढ अगम्य युगानयुगे दडलंय. शहाणी लोक ती गूढता अगम्यता उकलण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
दगडू सर, छापरा अशी गुढता पांघरत शहाणपण का दाखवत नाही? म्हणून आता आतून वाटतंय की सोडावं छापरा. श्रीकांत बोलला आणि दगडू व एसा आतून कळवळले. त्यांच्या कानावरही आलं होतं, पण त्यांना सांगळे सर भावत होते. त्यांचं मूळ काय याच्याशी त्यांना देणं घेणं नव्हतं. म्हणून कोणी विषय काढला की त्याला तिथेच चूप करीत ते. सर, वनव्याच्या भीतीनं सातपुडा भरणं सोडत नाही व पळून जात नाही. दगडू, पळणं नाही, पण थोडी माघार घेत रणछोड दास होणंही चांगलं. रणछोड दास जीवन त्यागत नसतात, पण ते परिस्थितीशी समझोता करत माघार घेतात. दगडू सर, मला वाटतं या शाळेतल्या नोकरीवर मी हक्क सोडावा. माझ्या जागी कोणी गरजवंत येईल. सांगळे सर, तुमचं काय? हा निर्णय तुमचा साफ चुकीचा आहे. दगडू सर पुन्हा कळवळत म्हणाले. दगडू सर, नाहीतरी मला सोस नाहीच. मला नवीन गाव, नवीन नाव, नवीन माणसं, नवीन काम शोधणं आवडतं. का? आमचा कंटाळा आला का सर? येसाही यातून तुटत बोलला. येसा, दगडू सर, चला परतूया. अरे भावांनो, आज होळी आहे, चला. श्रीकांत म्हणाला, पण दगडू सर व एसा धास्तावले. दगडू सर मारुतीच्या पारापासून घरी निघून गेले. एसा व श्रीकांत दत्ता लोहारच्या चौकात आले. श्रीकांतला सदा नानाचं बंद घर दिसलं. काळजात होळ्याच होळ्या पेटल्या, कुसुंब्या रंगाच्या होळ्या व ज्वालाही कुसुंब्या रंगाच्या. हल्ली तो येणारे मेसेज वाचून टाळतोय. एसा, भाड्याच्या घराची गंमत कशी असते ना? जो राहतो तोवर आपला हक्क, एकदाच सोडलं की त्याचं कुलूप उघडणं आपणास शक्यच होत नाही. कोणत्याच किल्लीनं उघडता येत नाही. श्रीकांत सर भगल्यागतच बोलत होते. दगडू सर भैयासाहेबास भेटले. भैयासाहेबही घाबरले, काळजीत पडले. श्रीकांत अजूनही आपणास व चंदन आकाश स्वीकारला तयार नाही. त्याच्या मनात एकच राग धुमसतोय की लहानपणी आपणास का स्वीकारलं नाही हेच. ते बराच वेळ बंगडीवर झोका घेत राहिले. दगडू सर चालले गेले तरी हा तिढा कसा सोडवायचा? दगडू सरांकडूनच त्यांना गोकुळनं श्रावणीस का नकार दिला हे समजलं. भैयासाहेब यांच्या डोक्यात मेणबत्ती पेटली. पोरांना वळणावर आणायचा राजमार्ग म्हणजे त्यांना लग्नाच्या बेडीत अडकवणं. पण ते सदा सुर्वेंची फाईल सरकण्याची वाट पाहू लागले. त्यांनी चंदन आकाश घेत पावसाळा संपतोय या बेतात नाशिक गाठलं. सदा सुर्वेची फाईल फिरवली. नाशिकहून श्रावणीस सुरगण्याला नेलं. श्रावणीस कळे ना, पण चंदन आका बोलवतंय म्हणून ती सुरगण्याला सोबत आली. श्रावणी बाळा, श्रीकांतनं तुझी अनुकंपेची फाईल तयार करत सबमिट केली आहे. तुझं सदा नानाच्या जागी विद्युत मंडळात काम होईलच. काही महिने लागतील एवढंच. भैयासाहेब श्रावणी समजावू लागे. श्रावणीच आता कळलं की श्रीकांतनं त्याच फाईलवर सह्या घेतल्या होत्या व आपले डॉक्युमेंटही. एरवी तिनं कोणती चौकशी केली नव्हती. विमलाईला किती पैसे मिळाले हे तिला कळत नव्हतं, पण तरी तिनं विमलाई व निमास त्याबाबत विचारलंच नाही. आपला बाप गेला हीच चल, बाकी आपणास काहीच नको. श्रावणी, श्रीकांत कोण आहे हे माहीत आहे का तुला बाळा? भैयासाहेब हो, छापऱ्याच्या हायस्कुलात सर आहेत ते. श्रावणी बोलली. पोरी, तसं नव्हतं म्हणायचं आमास. ते कोण आहेत हे माहिती आहे का? नाही. निमाच्या लग्नाच्या वेळी नानाने विचारलं होतं त्यांना आई वडिलांबाबत. मला माहीत नाही, पण विमलाई व नाना त्यावेळेस त्यावरून काहीतरी वादही झाले होते. पण मला पूर्ण माहीत नाही. पुढे गोकुळनं निमास पसंत केलं आणि मग तो विषय तिथंच संपला. मागे त्यांना तुम्ही फाईल घेऊन पाठवलं होतं त्यावेळेस मी त्यांना विचारलंही होतं, पण तितक्यात तुमचा कॉल आला आणि ते सांगता सांगताच निघाले.
श्रावणीनं सारं सारं सांगितलं. श्रावणी, श्रीकांत हा माझा नातू आहे, आमच्या वंदनाचा मुलगा. काही चुका झाल्यात माझ्याकडून व या अक्काकडून, त्यामुळं त्यास आम्ही शिक्षण होई पावेतो म्हणा वा संरक्षणासाठी म्हणा दूर ठेवलं होतं. पण आता आम्ही स्वीकारलोय, आमच्या अक्काचा तोच वारस आहे. भैयासाहेब बोलले आणि श्रावणीच्या काळजात कालवा कालव झाली. तिनं महत् प्रयासाने भिजणाऱ्या काजळ काठांना आवर घातला. श्रावणी, लोक काय काहीही बोलतात, ते खरंही असेल, पण त्या परिस्थितीचा दोष वा नकळत झालेल्या चुका, त्याचा भोग भोगतोय आमचा श्रीकांत. पुढे कसं बोलावं आणि काय बोलावं हे भैयासाहेब यांना कळेच ना. पण अंधारात ठेवलं असंही व्हायला नको म्हणून ते सांगत होते. पण सांगता सांगताच ते रडू लागले. श्रावणी सुन्न. श्रावणी, हा भैयासाहेब सुरगण्याची प्रतिष्ठित असा मी का सांगतोय हे सारं तुला का? भैयासाहेब, कळतंय मला, बाकी काहीच सांगू नका. श्रावणी आतला कोलाहल दाबत बोलली. श्रावणी, नाशिकची नोकरी सोड, छापऱ्याचा धना अप्पाचा वाडा तुझी वाट पाहतोय. चंदन अक्काही अधीरतेनं म्हणाली. भैयासाहेब, चंदन अक्का आणि श्रावणी बरंच काही बोलत राहिले. श्रावणी नाशिकला परतली. भैयासाहेब व अक्का छापऱ्यास आनंदात परतले. छापऱ्यातली स्थितीच ऊर्जा अजूनही तशीच होती जणू. श्रीकांतच्या विषयावर तशी ती कित्येक खर्च होणार. मुरा आबा, पदम आबा, गोपाल शेठ, गुरवा, रामा पारधी, चिंदू कोळी बरेच जण झडीत बसलेले. पदम आबा आपल्या धना अप्पांचं सार गबाड बळकावत हे भैयासाहेब नागोबागत पिंड मारून बसलेत. एवढी जमीन, सोनं नाणं, पैसा अडका सारं सारं हडप करून संस्था काढून बसलेत. वारस आणलाय तोही. बाकी जाऊ द्या, जाचं त्याचं पाप धर्म ज्या त्याकडे. आपणास काय, रमाकांत सांगळे काय, भाऊसाहेब, रावसाहेब काय, सगळेच सारखे. तो विषय नाही. पण आपला विषय असा की यांनी गावासाठी काय केलंय. गोपाल शेठ अगदी बरोबर. धना अप्पा गावात सावकारी करत, शेतात गाव राबे म्हणजे गावावरच ते मोठे झाले. म्हणून त्यांच्या मिळकतीवर गावही मोठं व्हायलाच हवं. हे नुसतं सुरगण्याची पावरी आणि तारपा कुठवर ऐकायचा. चिंदूबाई बोलला. अरे बाबांनो, मलाही वाटतं भैयासाहेब यांनी गावात रामास आणावं, विठ्ठलास आणावं, पण मग हे त्यांना सांगणार कोण? गुरवा भविष्यातली बेगमी पाहू लागला. भीतोय कोण त्यांना? मी सांगतो त्यांना गावात विठ्ठल मंदिर बांधायला. चला सोबत तुम्ही फक्त. पदमाबा बोलले आणि मग निघाली छत्र्यात घेत सारे वाड्यात. भैयासाहेब, गावानं काहीतरी ठरवलंय. आबा, गावानं काही ठरवलं असेल तर ते चांगल्यासाठीच. सांगा ना, आम्हालाही कळू देत, सांगा. भैयासाहेब, गावात भव्य दिव्य विठ्ठल मंदिर उभारायचं. तुम्ही गावात तुमच्या नावाची संस्था काढली, जागा घेतली, संस्थेत जवळपास सारेच बाहेरची लोक भरलीत, तरी गाव काहीच बोललं नाही. आबा, मोकळं बोला. गावात रावसाहेब, भाऊसाहेब यांच्या स्मरणार्थ विठ्ठल मंदिर व्हावं. गोपाल शेठ बोलले आणि भैयासाहेबांच्या हृदयात कळ उठली. बघा, गावानं ठरवलं त्यापुढे मी कधीच जाणार नाही. मंदिर हवं ना, बांधू मंदिर, पण धना अप्पांच्या स्मरणार्थ. कळ ज्या नावानं उठली होती ती कळच भैयासाहेबानं दाबली. गोपाल शेठ आत चढपडला. भैयासाहेब, बोलवायचा का वास्तुविशारद? सारा खर्चाचा अंदाज काढू, मग तुम्ही किती देणार व गावातील घरटी किती गोळा करायचं ते ठरवता येईल. फक्त घरटी फारशी देणगी मागता येणार नाही.
पदम आबा निकुतीने विचारू लागले. पदम आबा, कोणाकडून देणगी घ्यायची नाही. गावास आवडेल असं मंदिर राखा, सारा खर्च देईन मी, त्याची चिंता नको. फक्त ही बाब एक वेळ मला माझा नातू श्रीकांत सांगेला विचारावी लागेल. भैयासाहेब धूर्त, त्यांना गावाच्या गळी श्रीकांतचं नातू म्हणून उतरवायचाच होता. तर याद्वारे त्यांनी ते काम केलंही केलं, आणि त्यात धनाप्पाच्या स्मरणार्थ नावही. पैसा काय, तो तर त्यांना पेवातूनच कितीतरी मिळाला होता, जो भाऊसाहेब याला दिसलाच नव्हता. आणि माहीत पडलं त्याच रात्री तो वर गेला. त्याचं नाव कसं घेतील ते स्मरणार्थमध्ये, तेच नाव तर ते विसरत होते. व गावानंही आता विसरावं व नातू श्रीकांतला लक्षात ठेवावं, ही भैयासाहेब यांची मनसा. मानलं भैयासाहेब तुम्हाला. कसमादे सुरगण्याची पावरी तारपा, सारं संगीतच तुम्ही छापऱ्यात वाजवणार. बँडच. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.